शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर सर्वप्रथम तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या अशा शुभेच्छा. आणि आज रविवारचा दिवस, तर सुट्टीचाच दिवस आणि आज महाशिवरात्री. तर सकाळी थोडंसं लेझी म्हणजे थोडं उशिराच उठणं चाललेलं होतं आणि सकाळ सकाळी ना खूप अशी थंडी वाजते आणि दुपारचं गरम होतं. आता महाशिवरात्रीपासून असं म्हणतात की गरम व्हायला खूप चालू होतं असं म्हणतात. तर बाहेरचं वातावरण बघा कसं झालेलं आहे. आणि म्हटलं की आज देवाला जायचं, तर लवकर जायचं असं मी ठरवलं होतं, म्हणून तरी उठलो होतो. आणि आज काय पाणी वगैरे पण येणार नव्हतं, त्यामुळं निवांत होतं. नाहीतर पाणी वगैरे यायचं असलं की त्या टायमात जायला येत नाही मग बाहेर. आणि गुलाबाचं फुल न तोडल्यामुळं किती उमललेलं छान राहिले, 4-5 दिवस झाले. आणि इथं मंदिरामध्ये गावातल्या आलो होतो, तर भरपूर अशी गर्दी होती. आणि मला काय वाटलं सकाळची खूप गर्दी नसेल म्हणून आलो सकाळ सकाळी, तर सकाळीच भरपूर अशी गर्दी होती. प्रसाद वाटायचं पण इथं चाललेलं होतं. दर्शनासाठी खूप मोठी अशी रांग होती, तर रांगेतून दर्शन घेतलं आणि महाशिवरात्री वातीच इथं प्रज्वलित केली होती सगळ्यांनी. तर घरात पण केली तरी चालते आणि मंदिरातही चालते. आणि इथं बघा सगळं ना, बेलाची पानं, नारळ, अगरबत्ती, साखर सगळं असं ना विक्रीसाठी ठेवलेलं होतं. आणि महादेवाचं आवडतं फळ कवठ ते सुद्धा होतं तिथं विक्रीला. तर सगळ्या ताई बऱ्याच अशा तिथं ना ती वात प्रज्वलित करून प्रसाद घेत बसलेल्या होत्या. मी मात्र दर्शनासाठी थांबले होते. आणि आत गेल्यानंतर खूप छान दर्शन झालं मात्र बरं का, त्यांनी घाई अजिबात केली नाही. आणि इथं पूजेला ना केदार साहेब आणि ती दोघे जोडीनं अशी पूजेला बसले होते. त्यानंतर घरी आलो आणि इथं सत्काराचं होतं. तर अश्विनी ताईच्या घरी ना बोलवलं होतं आम्हालाही. तर पवार साहेबांचा इथं सत्कार होता, करायचं चाललेलं होतं आणि आम्ही पण गेलेलो होतो सत्कारानिमित्त. तर ते निवडून आले, तर इतकं म्हणजे डिटेलमध्ये मला माहिती नाही आहे बरं का. निवडून आले तेवढं माहिती आहे, आता ते पद वगैरे त्यांचं इतकं म्हणजे माहिती नाही आहे मला. तर इथं आम्ही सगळेजण साई घरातले आम्ही सगळेजण गेलेलो होतो. छान सत्कार तिथे झाला. या मॅडम आता 4-5 दिवसांनी तुमच्या जवळ येतो. ह्या गल्लीत येत नाही, माझं पण त्या पालवाल्यागत झाले. आणि अश्विनीताईंनी ना सगळ्यांसाठीच असा चहा ठेवला होता, तर चहा बनवा लागले होते आमच्यासाठी. आम्ही सर्वांनी चहा घेतला, नंतर घरी आलो. तोपर्यंत सकाळी देवळामध्ये जाऊन आलो. इतकी गर्दी होती ना, दर्शन वगैरे झालं पण छान गर्दी असून सुद्धा, का तर नंबरला थांबलोच होतो. आणि आता चालले तर नायलॉन असं तळले भरपूर, असं पोरींना लागतेच. आणि आता इथं ना मिरची बारीक केली. आणि भगर खरं त्रास खायची नसती, पण आता म्हणलं शाबू काय होते, त्रास होते, पित्त होते म्हणून खायची आता. आणि ह्या भागात खात्यात म्हणलं मग खाऊया आता काय. तर मला रोळायला येत नाही ती भगर, आणि त्यामध्ये बारीक रेतीसारखं असं बारीक एकदम खडे असतात. आमच्या इकडं खरं तर रोळायचा प्रकारच नाहीये, नाहीच आहे. तर त्यामुळं रोळून द्यायला लागलेत मला. आणि यांच्या पायाची जर पातेल उचला, जखम बघा अजून एवढी आहे. मग बरं होत आले, असू दे की आता. लय झालं, द्या की होताला माघारी. खडे निघाले ना त्यात, होत की बाथरूम मध्ये. तर बाहेर आलेत का हा. तर आता रोळता रोळता साप पकडणारे आले. चला आता जाऊया बाहेर मग. तर हे संदेश भाऊ ना साप पकडतात, तर हे आले ना, त्यामुळं गडबडीत सगळी आम्ही बाहेर आलो पळतच. मी पण गॅस बंद करून करता करता काम आले. आणि ह्यांनी बघा लगेचच आल्या 2 मिनिटातच पकडलं होतं. तर साप नव्हता, ती धामी नव्हती असं त्यांनी परत सांगितलं. कसं अंगावर येते ना ते. बघ काय ते, तो काढू बघितलं तू.
तुमच्या बहिणीला नाव आहे की बहीण नावाला लागली कशात धरतो रे होय रे कशात धरतो ते बरणी मोठी काय म्हणलं मला म्हणलं पोरगी माझी या माझ्या मागं पळायला लागलं मोठी मोठी बरणी आहे किसमिशी वगैरे आपण मीठ मीठ ठेवतो बघ त्यात कसली आहे? काय होत नाही लाव बघा बरं एखादा असं चांगलं ठिकाण ठीक आहे की मग अश्विनी ताई आज काय खरं नाही मॅडम आज जाऊन बसल्या गोडका फेला आहे तिथं गेले ते. पण माणूस फोन तर उचलता का नाही मामी थांबा जरा तुला आत्ताच काय बोलत नाही ते सोडून आल्यावर बोलतो हे करला नाही वळवळा पाणी घे हॅलो सांजा हा आणलं बघा हँडवॉश तर बराच वेळ ते सापाच्या नादातच आमचा गेला किती तासाच्या वरच बाहेरच थांबलो असेल आम्ही तर पटकन येऊन ना फराळाचं बनवलं पोरांना पण भुका लागल्या होता तर आमटी बनवली शाबू थोडासा आणखीन इथं असं भगर पण थोडी बनवली तर शाबून त्रास होतोय म्हणून आणि आता आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटू पुढच्या व्लॉग मध्ये आजचा व्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय